नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रुती प्रमोदराव भोयर. तर आज आपला हा लेक्चरचा आहे तिसरा दिवस. आज आपण घेऊया विरुद्धार्थी शब्द मराठीचे. तर बघा, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. तर विरुद्धार्थी शब्द जे आहे ते TCS आणि IBPS पॅटर्न दोन्ही याला विचारतात. तर त्याच्यामध्ये पण भरपूर काही कन्फ्युजिंग क्वेश्चन्स असतात, ते विचारतात, त्यामुळे ते चांगले करून जायचे. पहिला शब्द घेऊया आपण, सबल. सबलचा अपोजिट काय आहे? सबल म्हणजेच ज्याला बल आहे, बलासहित म्हणजे सबल. तर त्याचा अपोजिट काय येईल? दुर्बल. दुर्बल. दुसरा शब्द घेऊ, धीट. धीट म्हणजे ज्याला कशाचाच भय नाही आहे, जो भित्रा नाही आहे, जो भेकड नाही आहे, म्हणजे धीट. तर धीटच्या अपोजिट काय येईल? भेकड. भेकड, भित्रा. भित्रा. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर घेऊ आपण जमा. जमाच्या अपोजिट काय होते? खर्च. आपण पैसा जमा करतो आणि त्याच्या विरुद्ध आपण पैसा खर्च करतो. ठीक आहे, जमा, खर्च. त्यानंतर चौथा शब्द घेऊ, प्राचीन. प्राचीन. अपोजिट मध्ये काय? अर्वाचीन. ठीक आहे. पाचव्या नंबरवर घेऊ पुढारी. पुढारीच्या अपोजिट मध्ये अनुयायी. ठीक आहे. सहाव्या नंबरचं घेऊ सौम्य. सौम्य, सौम्याच्या अपोजिट येते तीव्र. सौम्य अपोजिट मध्ये तीव्र. सौम्य, तीव्र. हे जे शब्द घेत आहे ना, हे सगळे TCS ला विचारेल, म्हणजे म्हाडाला वगैरे विचारलेले आहे. सौम्य, तीव्र. त्यानंतर 7 नंबरचं वरिष्ठ. वरिष्ठ, वरिष्ठीचा अपोजिट काय आहे? कनिष्ठ. त्यानंतर 8 नंबरवर अमृत. अमृतच्या अपोजिट आहे विष. अमृत, विष अपोजिट मध्ये विष. ठीक आहे. हा 9 नंबर. 9 नंबर आहे क्षर. क्षरच्या अपोजिट आपलं अक्षर म्हणतो आपण त्याला, अक्षर. अक्षर. 10 नंबर गोड. गोडच्या अपोजिट कडू. हे सगळ्यांनाच येतं. गोडच्या अपोजिट कडू. आणखी नाशवंत. नाशवंताच्या अपोजिट मध्ये काय येईल? अविनाशी. नाशवंत. नाशवंत. नाशवंताच्या अपोजिट अविनाशी. ठीक आहे. त्यानंतर जहाल. जहालच्या अपोजिट काय येईल? मवाळ. जहाल. काल समानार्थीमध्ये जहालचा म्हणजे जो समानार्थी शब्द आहे तो आपण उग्र घेतला होता. जहालच्या अपोजिट मध्ये आता काय येईल? मवाळ. जहाल, मवाळ. ठीक आहे. 13. आता गाय. गायच्या अपोजिट बैल.
गाय, बैल. त्यानंतर रेडा, म्हैस. रेडाच्या अपोजिट म्हैस. रेडाच्या अपोजिट म्हैस. ठीक आहे. त्यानंतर खोंड. खोंडच्या अपोजिट कालवड. ठीक आहे. खोंड, खोंडच्या अपोजिट कालवड. त्यानंतर 16 नंबर बोका. बोकाच्या अपोजिट भाटी. बोका, भाटी. बोका, भाटी. ठीक आहे. आता दुसरा शब्द घेऊ आपण परोक्ष. किती मध्ये झाले होते ते? 16. 17 नंबर परोक्ष. परोक्षच्या अपोजिट मध्ये काय येईल? अपरोक्ष. अपरोक्ष. आणि नंतर परिचित. परिचितच्या अपोजिट मध्ये काय येईल? अपरिचित. परिचित म्हणजे ओळखीचा, अपरिचित म्हणजे ओळखी नसलेला. ठीक आहे. 18 परिचित. परिचितचा अपोजिट काय म्हणजे? अपरिचित. अपरिचित. त्यानंतर नम्र. नम्र बोलणारा. नम्रच्या अपोजिट मध्ये काय येईल? उद्धट. उद्धट बोलणारा. ठीक आहे. नम्र. नम्रच्या अपोजिट मध्ये उद्धट. ठीक आहे. त्यानंतर 20. 20 म्हणजे गतकाळ. गतकाळ म्हणजे गेलेला काळ, भूतकाळ. भूतकाळच्या अपोजिट मध्ये काय येईल? भविष्यकाळ. भूतकाळ, भविष्यकाळ. तसंच गतकाळ आणि गतकाळच्या अपोजिट मध्ये भविष्यकाळ. गतकाळ. ठीक आहे. भविष्यकाळ. आता नंतर 21 नंबरवर घेऊ आपलं दुर्भिक्ष. दुर्भिक्षचा अपोजिट काय? सुबत्ता. दुर्भिक्ष, सुबत्ता. दुर्भिक्ष. दुर्भिक्षच्या अपोजिट मध्ये सुबत्ता. सुबत्ता. त्यानंतर 22 उपकार. उपकारच्या अपोजिट मध्ये अपकार. त्यानंतर आवक. आवकच्या अपोजिट मध्ये जावक. म्हणजे येणे आणि जाणे. आवक, जावक. म्हणजे जसं आपण म्हणतो ना पैशाची आवक झाली, पैशाची जावक झाली असं म्हणतो ना, तर पैसा आला आणि पैसा गेला पण. आवक, जावक. 23 आवक, जावक. ठीक आहे. त्यानंतर 24 नंबर सजातीय. सजातीय म्हणजे सारख्या जातीचे आणि त्याच्या अपोजिट मध्ये विजातीय म्हणजे वेगवेगळ्या जातीचे. ठीक आहे. सजातीय. सजातीय. सजातीय अपोजिट मध्ये विजातीय. विजातीय. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे वात्रट. किती झाले याच्यामध्ये? 24. 25 नंबर वात्रट. वात्रट. हा खूप वात्रट बोलतो म्हणतो, हा खूप वात्रट आहे म्हणजे तो बोलायला कसा आहे? उद्धट आहे. वात्रट. वात्रटच्या अपोजिट मध्ये आपण सद्गुणी म्हणू शकतो. ठीक आहे. सद्गुणी. सद्गुणी. ठीक आहे. त्यानंतर 26 नंबर. 26 नंबर आपण काल कंजूसच्या आपलं समानार्थीमध्ये काय घेतलं होतं? कंजूस आणि चिकू किंवा कृपण घेतलं होतं. ठीक आहे. आता कंजूसच्या अपोजिट मध्ये काय? उदार. उदार की आणि दानशूर म्हणजे इझिली कोणाला देणारा, पैसा देणारा किंवा कोणतंही धन दौलत काही इझिली देणारा. दानशूर म्हणतो आपण त्याला. म्हणजे दानशूर. दानशूर. दानशूर किंवा आपण उदार पण म्हणू शकतो. उदार
याच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? कंजूस, कंजूस. ठीक आहे, कंजूस. त्यानंतर आहे टंचाई. टंचाईच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? एखाद्या गोष्टीत टंचाई असणे म्हणजे कमतरता असणे. ठीक आहे, टंचाई. त्याच्या ऑपोजिट मध्ये काय? विपुलता, विपुल प्रमाणात. म्हणजे टंचाईच्या ऑपोजिट मध्ये विपुल, टंचाई. ठीक आहे, टंचाईच्या ऑपोजिट मध्ये विपुल प्रमाणात, विपुलता करू, विपुलता. ठीक आहे. त्यानंतर आहे गौण. गौणच्या ऑपोजिट मध्ये काय? गौणच्या ऑपोजिट मध्ये मुख्य, गौण. गौण, गौणच्या ऑपोजिट मध्ये मुख्य, मुख्य. ठीक आहे. त्यानंतर 29 नंबर कोमल. कोमलच्या ऑपोजिट मध्ये कठीण. कोमल म्हणजे मृदू म्हणू शकतो आपण त्याला, कोमल. त्याच्या ऑपोजिट मध्ये काय? कठीण, कोमल. ठीक आहे, कोमलच्या ऑपोजिट मध्ये कठीण. आता भद्रजन. भद्रजनच्या ऑपोजिट मध्ये काय येते? दुर्जन. भद्रजनच्या ऑपोजिट मध्ये दुर्जन, भद्रजन. भद्रजनच्या ऑपोजिट मध्ये दुर्जन. त्यानंतर फिकट. फिकटच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? गडद. गडद रंग, फिकट रंग म्हणतो आपण. पांढरा रंग हा फिकट रंग झाला, काळा रंग हा गडद रंग झाला. ठीक आहे. 31 फिकट. फिकट, फिकटच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? गडद, गडद. त्यानंतर 31 नंबरवर आपलं 32 नंबरवर घेऊ कृष्ण. कृष्ण म्हणजेच सावळा. कृष्ण कसा होता? सावळा होता. कृष्णाच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? धवल. धवल म्हणजे गोरा म्हणू शकतो किंवा पांढरा म्हणू शकतो आपण. ठीक आहे, कृष्ण. कृष्ण, कृष्णाच्या ऑपोजिट मध्ये धवल, धवल. त्यानंतर मूर्तिपूजक. 32 33 मूर्तिपूजक. मूर्तिपूजक. मूर्तिपूजकच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? मूर्तिभंजक. मूर्तिपूजकच्या ऑपोजिट मध्ये मूर्तिभंजक, मूर्तिभंजक. हे म्हणजे हे जे शब्द देत आहे ना मी आता, हे सगळे TCS ला आणि IBPS ला विचारलेले आहे, त्याच्यामुळे ते देऊन राहिली आणि ते सगळे करून जायचे. हेच प्रश्न रिपीट होते. 34 मध्ये आपण कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा. त्याच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा. कृतज्ञ, कृतज्ञ. त्याच्या ऑपोजिट मध्ये येईल कृतघ्न. ठीक आहे. जुळणे. जुळणेच्या ऑपोजिट मध्ये तुटणे. जुळणे, तुटणे. आमचं रिलेशन आता जुळलं आहे म्हणते, कोणी म्हणते आमचं रिलेशन आता काही दिवस झाले, 1 महिना जाऊ द्यायचा, 2 महिना जाऊ द्यायचा, त्याच्यानंतर आमचं रिलेशन तुटलं, ब्रेकअप झालं म्हणते. ठीक आहे, जुळणे, तुटणे. जुळणे, तुटणे. लग्न जुळलं, लग्न तुटलं असं म्हणतो ना आपण. तुटणे. ठीक आहे. 36 मध्ये आपलं काय लघु. लघु, लघुच्या ऑपोजिट मध्ये दीर्घ, दीर्घ. ठीक आहे. त्याच्यानंतर सुरस. सुरसच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? नीरस. सुरस, नीरस, सुरस. तर नीरस आपलं नीरस. ठीक आहे. त्यानंतर आहे खिन्न. खिन्नच्या ऑपोजिट मध्ये प्रसन्न. खिन्न, प्रसन्न. ठीक आहे. खिन्न, प्रसन्न. ठीक आहे. त्यानंतर प्रौरात्य. त्याच्या ऑपोजिट मध्ये पाश्चिमात्य.
अपौर्वात्य, त्याच्या ऑपोजिटमध्ये पाश्चिमात्य. एक मिनिट. पाश्चिमात्य. ठीक आहे. 40 नंबर त्याच्यामध्ये घेऊ ऐच्छिक. ऐच्छिकच्या विरुद्धार्थ अनैच्छिक किंवा मग त्याला अपरिहार्य पण म्हणू शकतो. ऐच्छिक. ऐच्छिक अपोजिट मध्ये अनैच्छिक. अनैच्छिक किंवा अपरिहार्य. अपरिहार्य. ठीक आहे. त्यानंतर एक मिनिट. म्हणजे अपार विस्तार, अफाट विस्तार. अफाट विस्तारच्या ऑपोजिट मध्ये काय? मर्यादित. मर्यादित म्हणू शकतो. अफाट विस्तार. 41. अफाट विस्तार. अफाट विस्तारच्या ऑपोजिट मध्ये मर्यादित. मर्यादित. ठीक आहे. त्यानंतर 42 मध्ये घेऊ स्वार्थ. स्वार्थच्या ऑपोजिट परमार्थ. स्वार्थ म्हणजे आपण आपल्यासाठी विचार करतो म्हणजे स्वार्थ. दुसऱ्यांसाठी विचार करणे म्हणजे परमार्थ. ठीक आहे. स्वार्थ. स्वार्थ ऑपोजिट मध्ये परमार्थ. ठीक आहे. त्यानंतर 43 नंबर कृश. कृश. कृश म्हणजे बारीक. बारीक. ठीक आहे. आणि कृशच्या ऑपोजिट मध्ये काय झालं? स्थूल. स्थूल म्हणजेच लठ्ठ. स्थूल. स्थूल लठ्ठ किंवा याला आपण जाड पण म्हणू शकतो. ठीक आहे. जाड. त्यानंतर रिपू. रिपू म्हणजे काय? रिपू, अरिरिपू, शत्रू म्हणजे हे सगळे समानार्थी शब्द झाले. त्याच्या ऑपोजिट मध्ये काय झालं? मित्र. शत्रूच्या ऑपोजिट मध्ये मित्र किंवा रिपूच्या ऑपोजिट मध्ये मित्र. शत्रू, रिपू याच्या ऑपोजिट मध्ये काय घेऊ आपण? मित्र. मित्र. ठीक आहे. त्यानंतर 45 नंबर उचित. उचित आणि त्याच्या अपोजिट मध्ये काय? उचितच्या अपोजिट मध्ये अनुचित. 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 आता उपकार. उपकारच्या अपोजिट मध्ये काय येईल? अपकार. उपकार, अपकार. 46. उपकार. उपकारच्या अपोजिट मध्ये येईल अपकार. अपकार. ठीक आहे. त्यानंतर आहे सम. समच्या अपोजिट मध्ये विषम. सम, विषम. त्यानंतर शाप. शापच्या अपोजिट मध्ये काय येईल? उशाप. शापच्या अपोजिट मध्ये उशाप. 48. शाप. शापच्या अपोजिट मध्ये उशाप. ठीक आहे. उशाप. त्यानंतर 49. 49. देव. देवच्या अपोजिट मध्ये काय? देव, भगवंत. याच्या अपोजिट मध्ये काय? दानव, राक्षस. ठीक आहे. देव, दानव. दानव. ठीक आहे. त्यानंतर उदंड. उदंड म्हणजे बघा तुला खूप उदंड आयुष्य लाभो म्हणतो. म्हणजे तुला खूप जास्त आयुष्य लाभो, तुला खूप वर्ष जगायला मिळायला पाहिजे. ठीक आहे. उदंड म्हणजे खूप. आणि त्याच्या ऑपोजिट मध्ये काही कमी. कमी आयुष्य लाभो म्हणतो. म्हणजे असं कोणाला श्राप द्यायचा असेल तर कमी आयुष्य लाभो आपण मनात मनात म्हणून देत असतो ना. उदंड म्हणजे खूप आयुष्य. ठीक आहे. जास्त 50. उदंड. उदंडच्या ऑपोजिट मध्ये कमी.
ठीक आहे. त्यानंतर उचित, उचितचं अनुचित, उचित, उचितचं अनुचित. ठीक आहे. त्यानंतर आहे नम्र, नम्रचं काय, नम्र झालाय वाटतं आय थिंक, नम्र झालाय. सौम्य झालंय, सौम्य नाही झालंय. ठीक आहे. सौम्य, सौम्य, सौम्याच्या अपोजिटमध्ये तीव्र. ठीक आहे. त्यानंतर स्वस्थ. आता कोणाची तब्येत खराब झाली तर आपण काय म्हणतो, आता सध्या स्वस्थ आहे तो. ठीक आहे. आणि तब्येत खराब झाली अस्वस्थ आहे तो म्हणते, किंवा मग कोणी टेन्शनमध्ये असलं तरी तो अस्वस्थ आहे म्हणते. ठीक आहे. 53 स्वस्थ, स्वस्थ, स्वस्थच्या अपोजिटमध्ये काही अस्वस्थ, अस्वस्थ. ठीक आहे. त्यानंतर त्याज्य, 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 त्याज्यच्या अपोजिटमध्ये ग्राह्य. ठीक आहे. पतन, पतनच्या अपोजिटमध्ये काय, उन्नती, उन्नती म्हणजे वर गेला म्हणतो आपण, त्याची उन्नती झाली म्हणतो. ठीक आहे. पतन म्हणजे खाली आलाय तो. ठीक आहे. पतनच्या अपोजिटमध्ये उन्नती, पतन, पतनच्या अपोजिटमध्ये उन्नती. ठीक आहे. उन्नती. प्रगती, प्रगतीच्या अपोजिटमध्ये काय येईल, अधोगती. तो प्रगतीच्या मार्गावर आहे म्हणतो, आणि त्याच्या अपोजिटमध्ये काय म्हणतो, तो अधोगतीच्या मार्गावर आहे. प्रगती, प्रगती, प्रगतीच्या अपोजिटमध्ये अधोगती. ठीक आहे. अधोगती. त्याच्यानंतर चढण, चढणच्या अपोजिटमध्ये उतरण, चढण, चढणच्या अपोजिटमध्ये काय, उतरण. उतरण नावाची सिरियल होती, चढण उतरण. ठीक आहे. त्यानंतर किती झाले होते आपले? हां, शाप उशाप एक स्लाइड गेली आहे का, बरं जाऊ दे. हां, पॉइंट करूनच लिहू आपण. चढण उतरण झालाय. त्याच्यानंतर मग आता येईल हर्ष, हर्षच्या अपोजिटमध्ये काय येईल, खेद. हर्ष म्हणजे आनंद, हर्ष, प्रमोद, तोष, संतोष हे समानार्थी शब्द झाले. त्याच्या अपोजिटमध्ये काय येईल, खेद, खेद, दुःख म्हणू शकतो आपण त्याला, खेद. खेदच्या अपोजिटमध्ये हर्ष, हर्ष. हर्ष. ठीक आहे. त्यानंतर आहे गौण झाला आपलं. ठीक आहे. सुंदर, सुंदरच्या अपोजिटमध्ये काय, कुरूप, सुंदर, कुरूप. सुंदर, सुंदरच्या अपोजिटमध्ये कुरूप. ठीक आहे. त्याच्यानंतर चिरकाल, चिरकाल आणि अल्पकाळ. चिरकाल म्हणजे खूप काळासाठी, जास्त वेळासाठी चिरकाल. त्याच्या अपोजिटमध्ये काय, अल्पकाळ. चिरकाल, चिरकाल, चिरकालच्या अपोजिटमध्ये अल्पकाळ, अल्पकाळ. ठीक आहे. त्यानंतर राहिली आहे चोर. चोरच्या अपोजिटमध्ये काय, साव. साव म्हणजे सज्जन माणूस. ठीक आहे. चोर, चोरच्या अपोजिटमध्ये साव. साव म्हणजेच काय म्हणतो आपण, सज्जन म्हणतो त्याला, सज्जन. सज्जन. ठीक आहे. त्यानंतर कीर्ती, कीर्ती. कीर्तीच्या अपोजिटमध्ये काय, अपकीर्ती. कीर्ती, अपकीर्ती.
कीर्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रतिगामी, प्रतिगामीच्या ऑपोजिटमध्ये पुरोगामी, प्रतिगामी पुरोगामी, प्रतिगामी, प्रतिगामीच्या ऑपोजिटमध्ये पुरोगामी. ठीक आहे. त्यानंतर तेजी, तेजीच्या ऑपोजिटमध्ये काय येईल? मंदी, तेजी, तेजीचा काळ, मंदीचा काळ. ठीक आहे. तेजी, मंदी. त्यानंतर सुसंगत, सुसंगत म्हणजे मिळते जुळते, विसंगत म्हणजे वेगवेगळे म्हणू शकतो. ठीक आहे. सुसंगत, सुसंगत, सुसंगतच्या ऑपोजिटमध्ये विसंगत. त्यानंतर सुधारक, सुधारकच्या ऑपोजिटमध्ये काय? सुधारक, सुधारकच्या ऑपोजिटमध्ये येईल सनातनी, सनातनी धर्म म्हणतो ना आपण, सुधारक सनातनी. लहान मोठा आहे सगळ्यांनाच येणार आहे, छोट्या मुलांना पण येते लहान मोठा. ठीक आहे. आणखी काय राहिलंय आपलं? परोक्ष, परोक्ष झालंय का नाही? परोक्षचा अपरोक्ष, परोक्ष, परोक्षच्या ऑपोजिट मध्ये येईल अपरोक्ष. त्यानंतर विश्वास, विश्वासचा अविश्वास, विश्वास. ठीक आहे. विश्वासचा येईल अविश्वास. ठीक आहे. सुगम, सुगमच्या ऑपोजिट मध्ये दुर्गम, सुगम, दुर्गम. ठीक आहे. अनुज, अनुजच्या ऑपोजिट मध्ये अग्रज, अग्रज. ठीक आहे. आग्रही, अनाग्रही म्हणजे अनाग्रही त्याच्या ऑपोजिट मध्ये झालं, आग्रही अनाग्रही, आग्रही, आग्रहीच्या ऑपोजिट मध्ये अनाग्रही. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वार्थ परमार्थ झालंय आपलं, आस्तिक नास्तिक राहिलंय. ठीक आहे. आस्तिक, आस्तिक, नास्तिक. ठीक आहे. त्याच्यानंतर धनवंत. ठीक आहे. धनवंत, धनवंताच्या ऑपोजिट मध्ये काय झालं? गरीब, धनवंताच्या ऑपोजिट मध्ये गरीब. त्यानंतर आहे तात्काळ, तात्काळच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? तात्काळ आणि धीमेपणे, म्हणजे एकदम हळूहळू, तात्काळ आणि धीमेपणे, तात्काळ धीमेपणे. ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं प्रोत्साहन, प्रोत्साहनच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? परावृत्त, प्रोत्साहन परावृत्त, प्रोत्साहन, प्रोत्साहनच्या ऑपोजिट मध्ये येईल परावृत्त. ठीक आहे. उत्कर्ष, उत्कर्ष ऑपोजिट मध्ये उत्कर्ष, उत्कर्षाच्या ऑपोजिट मध्ये येईल अपकर्ष, अपकर्ष. ठीक आहे. आगंतुक, आगंतुकच्या ऑपोजिट मध्ये येईल आमंत्रित, आमंत्रित, आगंतुक, आमंत्रित. ठीक आहे. आगंतुक, आगंतुकच्या ऑपोजिट मध्ये येईल आमंत्रित, आमंत्रित. ठीक आहे. आणखी काय राहिलंय आपलं? घर कोंबडा, घर कोंबडाच्या ऑपोजिट मध्ये काय येईल? भटका, म्हणजे सतत फिरणारा असं म्हणू शकतो. घर कोंबडा म्हणजे घरात राहणारा, घरघुशा म्हणतो आपण त्याला, घर कोंबडा. घर कोंबडाच्या ऑपोजिट मध्ये येईल भटका, भटका. ठीक आहे. नंतर जय पराजय, जय
पराजय, ठीक आहे. त्यानंतर येईल भरती ओहोटी, एक मिनिट, भरती, सॉरी भरती, भरतीच्या अपोजिट मध्ये येईल ओहोटी. हे सगळे आलेले शब्द आहे, आलेले शब्द घेत आहे मी. त्यानंतर आहे यथेच्छ, यथेच्छच्या अपोजिट मध्ये काय न्यून, न्यून, यथेच्छ, यथेच्छच्या अपोजिट मध्ये येईल न्यून, न्यून, ठीक आहे. इलाज, इलाजच्या अपोजिट मध्ये ना इलाज, इलाज, ना इलाज. नंतर शाप, शापच्या अपोजिट मध्ये उशाप, उशाप, ठीक आहे. त्यानंतर येईल पगारी, पगारीच्या अपोजिट मध्ये बिनपगारी, पगारी, पगारीच्या अपोजिट मध्ये येईल बिनपगारी, ठीक आहे, बिनपगारी. त्यानंतर वृद्ध, वृद्धच्या अपोजिट मध्ये येईल तरुण, वृद्ध, तरुण, ठीक आहे. नंतर काय आहे आपलं माझी, माझीच्या अपोजिट मध्ये येईल विद्यमान, माझी म्हणजे होऊन गेलेले, विद्यमान म्हणजे आता जे आहे चालू आहे ते. माझी, माझीच्या अपोजिट मध्ये येईल विद्यमान, सॉरी विद्यमान, ठीक आहे. आणि त्यानंतर आहे पतन, पतनचं उन्नती सांगितलंच आहे मी, उत्कर्ष अपकर्ष झालेला आहे, ठीक आहे. त्यानंतर येईल प्रसरण, प्रसरणच्या अपोजिट मध्ये आकुंचन होते, प्रसरण, हे राहिला तो शब्द प्रसरण, प्रसरण पावणे, आकुंचन पावणे म्हणतो. आकुंचन, ठीक आहे. आणखा कोणता राहिलाय ऊर्ध्वगामी, ऊर्ध्वगामी म्हणतो आपण, ऊर्ध्वगामी, ऊर्ध्वगामी. त्याच्या अपोजिट मध्ये अधोगामी, अधोगामी, ठीक आहे. त्यानंतर आहे भंग, भंगच्या अपोजिट मध्ये अभंग, भंग, अभंग, ठीक आहे. त्यानंतर राहिलाय शाश्वत, शाश्वतच्या अपोजिट मध्ये काय येईल शाश्वत म्हणजे चिरकाल म्हणू शकतो, म्हणजे जास्त काळासाठी. आणि शाश्वतच्या अपोजिट मध्ये येईल अल्पकाळ, शाश्वत, शाश्वत, अल्पकाळ, अल्पकाळ, ठीक आहे. घाऊक, घाऊकच्या अपोजिट मध्ये किरकोळ, घाऊक, घाऊकच्या अपोजिट मध्ये येईल किरकोळ. विधायकचं विघातक घेतलंय आपण. नंतर आपला, आपलाच्या अपोजिट मध्ये परका, आपला, आपलाच्या अपोजिट मध्ये परका, ठीक आहे. आपण आता एवढे समानार्थी शब्द पाहिले आहेत, तर याच्यावरच डिपेंड काही अजून म्हणजे प्रश्न दिलेले होते TCS मध्ये, ते प्रश्न आपण घेऊन घेऊ. ठीक आहे. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आस्तिक, आस्तिकचं काय आहे नास्तिक, ठीक आहे. एक मिनिट, आस्तिक, आस्तिकचा अपोजिट मध्ये आहे नास्तिक, ठीक आहे. स्वास्तिक नाही, ऐच्छिक. आणि ऐच्छिकच काय आहे अनैच्छिक, अनैच्छिक. त्यालाच काय अपरिहार्य, अपरिहार्य, ठीक आहे. झालं. त्यानंतर खालील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय सांगा म्हणते. विरुद्धार्थी शब्द, गावाला आपण ग्राम म्हणतो, हे बरोबरच आहे. तात्काळ धीमेपणे, त्याच्या अपोजिट, हे बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे सारखे सारखे गाव ग्राम म्हणजे हाच पर्याय चुकीचा आहे.
जुळवाजुळव मोडतोड हा बरोबर आहे अपोजिट मध्ये. गारठा उष्मा हा पण बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय विचारलंय, प्रश्न वाचताना बरोबर वाचायचा. खालील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता म्हणत आहे. तर हे काय समानार्थी शब्द दिले आहे दोन्ही, गाव आणि ग्राम, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हा पहिला योग्य राहील. ठीक आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द सांगा. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्दामध्ये हर्ष, हर्षच्या अपोजिट मध्ये हर्ष, मोद, संतोष, प्रमोद किंवा तोष. ठीक आहे. हर्षच्या अपोजिट मध्ये काय येईल, खेद, दुःख म्हणू शकतो, लाभ नाही येणार. नंतर वर्धन नाही. मोद म्हणजेच प्रमोद हर्ष एकच झाला, हर्ष आणि मोद हा समानार्थी शब्द झाला. ठीक आहे. त्यानंतर उचित, उचितचा समानार्थी शब्द काय, अनुचित. ठीक आहे. क्वचित म्हणजे कधी कधी. प्रश्न सोपे, म्हणजे सोपीच प्रश्न येतात, फक्त कधी कधीच कोणते क्वेश्चन असे येते की जे कन्फ्युज करते विरुद्धार्थी शब्द किंवा समानार्थी शब्दामध्ये सारखे सारखे दिले असते कधी. आता मान, मानच्या अपोजिट मध्ये अपमान. ठीक आहे. त्याच्या मानला सन्मान पण म्हणतो आपण, मान सन्मान. अभिमान, अनुमान, अनुमान म्हणजे एक अंदाज म्हणतो, अनुमान म्हणजे अंदाज, अंदाज. ठीक आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा. गोण, गोण मी आता शिकवताना घेतला. गोण, गोणचं काय, मुख्य. गुड, गुप्त, हे गुड आणि गुप्त हे समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. त्यानंतर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ऐच्छिक, मी ऐच्छिकला काय सांगितलं होतं, अनैच्छिक पण सांगितलं होतं आणि अपरिहार्य. अपरिहार्य म्हणजेच अनैच्छिक. सोयीस्कर न्याव, सहज न्याव, सोयीस्कर आणि सहज सरळ म्हणजे साधे साधेसे आहे, कोणाला येऊन जातात ते. कंजूस, कंजूसचं काय आहे, कंजूस म्हणजे चिकू किंवा कृपण म्हणतो, तर हा कृपण त्याचा कंजूसचा समानार्थी शब्द झाला. स्वार्थी, स्वार्थी म्हणजे स्वार्थ म्हणजे अपोजिट मध्ये काही परमार्थ येईल. दानशूर, दानशूर आणि कंजूस हे मध्ये याच्यामध्ये हे उत्तर, का दानशूर म्हणजे काय होते, उदार होते. उदार हा कंजूसचाच, उदार आणि दानशूर हा कंजूसचा विरुद्धार्थी शब्द आहे. ठीक आहे. लोभी पण नाही होत, याचं उत्तर काय येईल, दानशूर. ठीक आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आदर, आदरच्या अपोजिट मध्ये काय येईल, अनादर. उदार नाही येत, उदारच्या अपोजिट मध्ये कृपण, कंजूस, चिकू, सादर नाही, चादर ते येतच नाही. ठीक आहे. त्यानंतर योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. रिपू, रिपूच्या समानार्थीमध्ये काय होतं, अरी, रिपू, शत्रू, हे झाले रिपूचे समानार्थी शब्द. तर रिपूच्या अपोजिट मध्ये काय, शत्रूच्या अपोजिट मध्ये काय लिहितो आपण, मित्र लिहितो. तर रिपूच्या अपोजिट मध्ये काय येईल, मित्र, भ्राता येणार नाही. ठीक आहे. अरी हे जनक म्हणजे वडील होते आणि अरी म्हणजे शत्रूच होते. ठीक आहे. सुंदर, सुंदरच्या अपोजिट मध्ये कुरूप, कुरूप. सुंदर, छान, हे अति सुंदर, हे उत्तम, हे समानार्थी शब्दच आहे सगळे, आणि हे जे कुरूप आहे हा त्याचा अपोजिट मधला शब्द आहे. त्यानंतर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. स्वस्थ, स्वस्थचा मी आताच घेतला, स्वस्थचा काय, अस्वस्थ. आणि हा स्वस्त म्हणजे कमी किंमत, महाग म्हणजे जास्त किंमत, याच्या अपोजिट मध्ये काय, महाग, महाग. ठीक आहे. महाग आहे इथेच दिलं आहे दोन दोन अपोजिट मध्ये, आश्वस्त ते स्वस्तच्या अपोजिट मध्ये काय, अस्वस्थ. त्यानंतर अवजड. ठीक आहे. अवजड म्हणजे काय होते, वजनदार. ठीक आहे. तर हा वजनदार याचा समानार्थी शब्द झालाय. अवघड म्हणजे कठीण होते, अवघड, कठीण म्हणजे इझी, सोपी म्हणू शकतो याला आपण, सोपी. अवघडच्या अपोजिट मध्ये सोपी म्हणू शकतो. तर जड, जड पण आहे, जड आणि वजनदार हे याचे अवजडचे समानार्थी शब्द झाले. तर याचा शब्द कोणता येईल, हलके, विरुद्धार्थी मध्ये हलके. ठीक आहे. त्यानंतर जहाल, जहालचं मी सांगितलं शब्द घेताना, जहालचं काय येते, मवाळ, कडक येणार नाही, ज्वलंत, तापट येणार नाही. ठीक आहे. घाऊक, घाऊकचा आता शेवटचा शब्द झालाय आपला, घाऊक. घाऊकचा काय होते, विरुद्धार्थी शब्द किरकोळ. जमाच्या अपोजिट मध्ये ते खर्च, हे सेमच आहे, घसघशीत तो येतच नाही. त्यानंतर सामूहिक हा शब्द राहिला होता घेताना. सामूहिकच्या अपोजिट मध्ये काय ते, वैयक्तिक. वैयक्तिक म्हणजे पर्सनल म्हणतो ना आपण, पर्सनल. सामूहिक म्हणजे सगळे मिळून, सामूहिकच्या अपोजिट मध्ये काय येईल, वैयक्तिक. ठीक आहे. वैयक्तिक, एकत्र, सामुदायिक हे समानार्थी शब्द झाले. त्यानंतर चिरकाल, चिरकाल म्हणजे जास्त काळासाठी. ठीक आहे. जास्त काळासाठी चिरकाल. त्याच्या अपोजिट मध्ये काय येईल, अल्पकाळ म्हणजे कमी काळासाठी. म्हणजे चिरकालच्या अपोजिट मध्ये अल्पकाळ, प्रतिसाद येणार नाही, थंडगार नाही, मागार नाही. ठीक आहे. भरती, भरतीचा हा शब्द घेतला आपण घेताना, भरती, भरती म्हणजे आलेले शब्द घेतले काही, काही काही असे शब्द आहेत जे येऊ शकते पेपरला. भरती, भरतीच्या अपोजिट मध्ये काही ओहोटी. आखूड, आखूडच्या अपोजिट मध्ये काही लांब.
लांब. अपयश, अपयशच्या ऑपोजिट मध्ये येईल यश. ठीक आहे, याचं उत्तर काय भरती, ओहोटी. त्यानंतर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. गोड, गोडचं काय कडू. मधुर आणि गोड सहसा समानार्थी शब्द म्हणून वापरतात. त्यानंतर मायाळू, मायाळूचं काय होते विरुद्धार्थी शब्द. सौम्य नाही होणार, सौम्याच्या ऑपोजिट मध्ये काय होते तीव्र, तीव्र. सहृदय म्हणजे ज्याला हृदय आहे असं नाही का, कोणाला हृदय नसल्यासारखे वागतात कोणी, म्हणजे काही भावना नसते. ठीक आहे, तर सहृदय, सहृदय म्हणजे ज्याला भावना आहे, सहृदय. दयावान नाही येणार याच्यामध्ये. मायाळू, दयावान आणि मायाळू म्हणजे समानार्थी शब्द म्हणूनच वापरतात. मायाळूच्या ऑपोजिट मध्ये काय येईल क्रूर, क्रूर. कोणाला म्हणजे कधी कधी काय होते हे ऑप्शन्स मध्ये कन्फ्युज करून देतात ते, त्याच्यामुळे आपण चुकून येतो तिथून. प्रश्न सोपीच राहते पण चुकवून येतो. ठीक आहे, तर याचं उत्तर काय मायाळूचं क्रूर. लघु, लघुच्या ऑपोजिट मध्ये काय येईल दीर्घ, लघु दीर्घ. महान नाही येणार. मोठा लहान हे अपोजिट शब्द झाले, मोठ्याच्या ऑपोजिट मध्ये लहान. ठीक आहे. अपरिहार्य, आता सांगितलं अपरिहार्य आणि अनैच्छिक एकच आहे, त्याच्या ऑपोजिट मध्ये काय येईल ऐच्छिक. अपरिहार्य ऐच्छिक. आवश्यकच्या ऑपोजिट मध्ये काय येईल अनावश्यक, अनावश्यक. ठीक आहे, हे इथेच दिलंय. परिहार्य नाही, परिहार्याचं अपरिहार्य. ठीक आहे. त्यानंतर उदंड, उदंड म्हणजे आपण म्हणतो की तुला उदंड आयुष्य लाभो, म्हणजे खूप आयुष्य लाभो म्हणतो. त्याच्या ऑपोजिट मध्ये काय येईल उदंडच्या ऑपोजिट मध्ये कमी. उदंडच्या समानार्थी मध्ये भरपूर येतं, पुष्कळ पण येतं. ठीक आहे, हे समानार्थी शब्द झाले दोन्ही, हे असेच कॅन्सल होऊन जातात ऑप्शन्स. उदंडच्या ऑपोजिट मध्ये कमी. आता उत्कर्ष, उत्कर्षाच्या ऑपोजिट मध्ये अपकर्ष. ठीक आहे, अपकर्ष. उन्नती, उन्नतीच्या ऑपोजिट मध्ये काय येईल पतन, पतन. हर्ष, हर्षाच्या ऑपोजिट मध्ये खेद. हर्षला समानार्थी शब्द कोणते कोणते आहे प्रमोद, मोद, तोष, जे सांगितले मी. ठीक आहे. त्यानंतर आगंतुक, आगंतुक पण शब्द घेतला. आगंतुकच्या ऑपोजिट मध्ये काय येईल आमंत्रित, आगंतुक. अनाहूत नाही, ते येतच नाही. त्यानंतर प्रतिगामी, प्रतिगामी घेतला आपण शब्द, प्रतिगामीच्या ऑपोजिट मध्ये ते पुरोगामी. ठीक आहे, पुरोगामी. अनुयायीच्या ऑपोजिट मध्ये काय येईल पुढारी, पुढारी. ठीक आहे. देशद्रोही, देशद्रोहीच्या ऑपोजिट मध्ये देशप्रेमी, देशप्रेमी. ठीक आहे. चिरकालीन, चिरकालीनच्या ऑपोजिट मध्ये अल्पकाळ, अल्पकाळ. ठीक आहे, तर याचं उत्तर काय प्रतिगामीचं पुरोगामी, चौथा ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर प्रसरण पावणे, प्रसरण प्रसरणच्या ऑपोजिट मध्ये काय आकुंचन, आकुंचन पावणे. ठीक आहे, स्पष्टीकरण पण नाही, निवारण पण नाही येणार. त्यानंतर भागणे. बघा आपण एखादं संकट पाहून त्या संकटापासून आपण पळून जाण्याचा प्रयत्न करतो. भागण्याच्या ऑपोजिट मध्ये काय शक्तिमान होणे, भागणे. ठीक आहे, भागण्याच्या ऑपोजिट मध्ये येते शक्तिमान होणे. श्रमणे येणार नाही, शिनणे पण नाही. शिनणे म्हणजे आपण थकणे म्हणतो त्याला, शिनणे. मेटकुटी सेने म्हणजे असं कंटाळवाणं वाटणे किंवा कंटाळा वाटणे आपला, मेटकुटी सेने. ठीक आहे. त्यानंतर पतन, पतन आताच घेतलं. पतनच्या ऑपोजिट मध्ये काय उन्नती. अतिप्रतिष्ठा पण नाही येणार, उन्नती नाही, पडणे पण नाही. ठीक आहे. त्यानंतर यथेच्छ, यथेच्छच्या ऑपोजिट मध्ये काय ते न्यून. हा पण शब्द घेतला मी घेताना, यथेच्छ, न्यून. खूप, विपुल, हे भरपूर, हे तिन्ही काय झाले समानार्थी शब्द झाले आहे. ठीक आहे. त्यानंतर कीर्ती, कीर्तीचं अपकीर्ती. ठीक आहे. ज्ञानी, अज्ञानीचं ज्ञानी. अर्थपूर्ण, अर्थपूर्णच्या ऑपोजिट मध्ये काय निरर्थक, अर्थपूर्ण निरर्थक, निरर्थक. ठीक आहे. अनास्था, अनास्थाच्या ऑपोजिट मध्ये आस्था, आस्था. ठीक आहे. तर कीर्तीच्या उत्तर काय येते अपकीर्ती, अपोजिट मध्ये. झालं. तर आजचे हे आपण विरुद्धार्थी शब्द इथंच संपून टाकूया. उद्यापासून आपण उद्या कर्ता कर्म घेऊ, क्रियापद घेऊ, जसं होईल तसं तसं घेत जाऊ. ठीक आहे. धन्यवाद.